जय गजानन मंडळी. आज आपण बघूया उकडपेंडी कशी करायची ते आणि त्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. सर्वात आधी तर आपल्याला कणिक लागणार आहे. ही थोडी जाड कणिक आहे. आपण गिरणीतून दळून आणतानाच त्याला म्हटलं उकडपेंडीसाठी पाहिजे तर ते थोडे रवाळ आणि जाडसर देतात आपल्याला दळून. आणि एक मोठा कांदा, फोडणीसाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे, जिरं, तिखट, शेंगदाणे, हळद, गोडलिंबाचे 4-5 पानं, हिरवी मिरची, मोहरी, मीठ आणि एक छोटी वाटी कोथिंबीर, एक मोठा कांदा लागणार आहे आपल्याला. इतके साहित्य आपल्याला इथे या उकडपेंडीसाठी लागणार आहे. अतिशय उत्तम लागते ही उकडपेंडी. आणि पोहे उपमा खाऊन खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर हा एकदम चांगला ऑप्शन आहे तुम्हाला नाश्त्यासाठी. आणि पौष्टिक, हेल्दी, अतिशय छान लागते ही. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. चला तर मग आपण आता उकडपेंडी कशी करायची ते बघूया. सर्वात आधी तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं थोडं, अगदी कणिक भाजायला. आणि ही जी आपली कणिक आहे ती भाजून घ्यायची आहे. स्लो गॅसवर छान अशी रंग बदलेपर्यंत आता आपल्याला ही कणिक भाजायची आहे. थोडं पेशन्सच काम आहे, वेळ लागतो याला. कारण की फास्ट याच्यावर भाजली तर त्याचा थोडा जळकट वास येऊ शकतो आणि कमी याच्यावर भाजली तर कच्ची राहते. तर ते मीडियम गॅसवर आपल्याला रंग बदलेपर्यंत खूप वेळ अशी भाजत राहायची आहे ती. बघू शकता तुम्ही आता आपला कणकेचा रंग बदललेला आहे. थोडा तांबूस रंगावर भाजून घेतली आपण आता ही कणिक. आता जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे लागत नाही बुडाला आणि कच्ची पण राहत नाही. वास यायला लागला त्याचा की समजतेच आपल्याला भाजून झाली म्हणून, आणि रंग पण बदलतो. आता गॅस बंद करायचा आपल्याला. आणि आता हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि फोडणीची तयारी करूया. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण कढईत तेल ठेवलं तापायला. तेल आता थोडं जास्त पाहिजे, कारण मग तेल कमी टाकलं की ती चिकट होते. आता याच्यात टाकून घेऊया आपण जिरे, थोडी मोहरी, जिरं तडतडायला लागलं की आपल्याला यात घालायचा एक कांदा. कांदा परतून घेऊयात आता. कांद्याचा रंग बदलत आला की यात आपल्याला टाकायचं आहे हिरवी मिरची, कढीपत्त्याचे 4-5 पानं, आपण जे घेतले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे. आता हे सगळं छान खमंग परतून घ्यायचं. आता कांद्याचा रंग बदलला आहे. याच्यात आपण आता हळद टाकून घेऊया. आवडत असेल तर तिखट टाका तुम्ही, नाही तर आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडी थोडी हळद टाकायची, थोडं लाल तिखट टाकायचं. आणि आता प्लेटमध्ये जी आपण कणिक घेतली ती कणिक घालून घेऊया याच्यात. बाजूच्या गॅसवर आपण गरम पाणी करायला ठेवलंय. आता आपली कणिक आधी भाजलेलीच आहे, त्यामुळे आता कांद्यावर आपल्याला थोडीच परतून घ्यायची आहे ती. खूप नको परतायला, नाही तर मग जळू पण शकते ती. त्यामुळे आपण आता थोडी परतून घेऊया आणि
बाजूच्या गॅसवर गरम पाणी ठेवलंय करायला, ते गरम पाणी त्यात टाकून घेऊया. आता 1-2 मिनिट याला वाफ आली की मग सर्व करूया. आता आपण याच्यात गरम पाणी टाकून घेऊया, जे आपण बाजूच्या शेगडीवर करायला ठेवलं ते. अगदी मोकळी मोकळी होते ही कणिक, चांगली भाजणं झाली की कीच मोकळी होते, एरवी नाही होते, एवढी चिकट व्हायची शक्यता असते. बघू शकता तुम्ही काय सुंदर झाली आणि रंग पण किती छान आलाय तो. आता याच्यात मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू, साखर ते सुद्धा याच्यात टाकू शकता. तर आम्ही अशी फोडणीच्या ताकासोबत खातो, तर मग लिंबूची काही गरज नाही. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि 5 मिनिट याला झाकण ठेवून परतून घ्यायची. झाली आपली आता उकडपेंडी तयार झाली. बघू शकता तुम्ही, गोळे पण नाही झाले, किती मोकळी मोकळी झाली. एकदा तुम्ही जर अशी उकडपेंडी केली तर तुम्हाला कोणी पोहे उपमा करायला म्हणणारच नाही. घरचे सगळे म्हणतील की उकडपेंडीच करा नाश्त्याला. इतका छान ऑप्शन आहे हा, हेल्दी. आता यात थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि या पद्धतीने आपली उकडपेंडी तयार झाली आहे. इथं घरच्या साहित्यापासून हेल्दी, पौष्टिक, झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी उकडपेंडी आपली तयार झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही किती मोकळी मोकळी झाली. फक्त ती कणिकच भाजताना थोडी पेशन्स पाहिजे. आणि तुम्हाला जर सारखी सारखी करायची लागली, तुम्ही एकदमच कणिक भाजून ठेवून द्यायची डब्यामध्ये, आणि जेव्हा लागलं तेव्हा वाटीभर कणिक काढून, मग तर पटकनच होते. कांदा झाला की झाली मग उकडपेंडी. मग भाजून ठेवलेली कणिक असली तर तुम्हाला काही वेळ नाही लागणार, अगदी लवकर तुमची उकडपेंडी होईल. त्याच्यासोबत केलेलं आहे फोडणीचं ताक. या पद्धतीने आपलं हेल्दी, पारंपरिक, झटपट होणारी घरच्या साहित्यातून उकडपेंडी तयार झालेली आहे. आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा, करून बघा, कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी, माझी करण्याची पद्धत.